जळगाव जिल्ह्यातील अंमली पदार्थाच्या अवैध तस्करी विरोधात सुरू असलेल्या मोहिमेला मोठे यश मिळाले असून स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एमडी मेफेड्रोन या घातक अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे। या कारवाईत 62.7 ग्रॅम एमडी, एक मोबाईल फोन आणि दुचाकी असा एकूण 3,58,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताला अटक करण्यात आली आहे। तपासादरम्यान या अंमली पदार्थाचा पुरवठा करणाऱ्या मालेगावातील दुसऱ्या संशयिताचाही सहभाग उघड झाल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 31 जुलै रोजी रात्री सुमारे 10 ते 11 वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना वखार महामंडळ FCI गोडाऊन परिसरातील रस्त्यावर एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। त्याला ताब्यात घेऊन झाडाझडती घेतली असता त्याच्या ताब्यात एमडी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ आढळून आला। त्यानंतर संशयित तात्काळ अटक करून पूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अंमली पदार्थाच्या तस्करी विरोधात जळगाव पोलीस दलाची कारवाई सातत्याने सुरू असून अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही केली जाणार आहे। तसेच नागरिकांनी परिसरात अंमली पदार्थाची विक्री अथवा तस्करीबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास ती तातडीने पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट मान्यूज 19 जळगाव। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीच्या अनुसार एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करून एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील वखार महामंडळ परिसरात एक संशयित आरोपी नामे इम्रान खान हयात खान राहणार आव्हाने वय वर्ष 36 याला सापळा कारवाई करून दिनांक 31 जुलै 2026 रोजी 62 ग्रॅम एमडी ह्या औषधी द्रव्य पदार्थासोबत रंगे हात पकडण्यात आलेले आहे। त्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 635/2026 अन्वये NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा करत आहे आणि पुढील आरोपींचा शोध घेण्याचे काम चालू आहे।